नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट त्याकडून जी पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघाली आहे, त्या भरती संदर्भात आपण महत्त्वपूर्ण अशी अपडेट बघून त्यामध्ये कोणत्या पदाची भरती निघाली आहे, त्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती असेल, यामध्ये तुम्हाला वेतन किती असेल, त्या पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने करायचा, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी या भरती संदर्भात माझ्याकडे एक PDF आहे. त्या PDF मध्ये आपण थोडक्यात इथं माहिती बघूया. इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझ्याकडे PDF आहे. इथे बघू शकता कंत्राटी पद भरती जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका. ही पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती आहे. इथे तुम्ही बघू शकता आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मध्ये खालील कंत्राटी रिक्त पदे संवर्गनिहाय भरायची आहे. तिथे बघू शकता गुणांकन पद्धतीनुसार भरती इथं बघू शकता. तुम्ही इथं पदाचे नाव इथं बघू शकता. तुम्ही इथं पहिलं पद बघू शकता गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम समन्वय. त्यासाठी एकत्रित मानधन असणार तुम्हाला प्रतिमाह 35,000 असणार आहे प्रतिमाह. इथं तुम्हाला इथं शैक्षणिक आहारता बघू शकता. एनी मेडिकल ग्रॅज्युएट MBBS BAMH BMUS BHMS BDS विथ MPH MHA MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन. इथे तुम्ही बघू शकता वयोमर्यादा तुम्हाला किती आहे. ओपनसाठी इथं तुम्ही बघू शकता 18 ते 38 असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीसाठी इथं बघू शकता तुम्ही 18 ते 43 असणार आहे. संवर्ग इथे तुम्ही बघू शकता एकांकी पदास आरक्षण लागू नये. जिथे कुठे एक पद असेल तिथे आरक्षण लागू नये, त्यामुळे इथे एक रिक्त पद आहे. इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर दुसरं पद बघू शकता. इथे बघू शकता पब्लिक हेल्थ मॅनेजर. यासाठी तुम्ही बघू शकता प्रतिमाह तुम्हाला इथं असणार आहे 32,000 रुपये. त्यानंतर तुम्ही इथे एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक आहारता बघू शकता. MBBS और ग्रॅज्युएट इन द हेल्थ सायन्स. इथं आणखी माहिती बघू शकता तुम्ही. BDS BMH BMS BHMS BP TH नर्सिंग बेसिक PB BSc. इथे बघू शकता B फार्म. त्याचबरोबर प्लस BPH MHA MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन. इथे तुम्ही वय बघू शकता. ओपन कॅटेगरीसाठी इथं आपल्याला 18 वर्षे ते 38 वर्ष. त्यानंतर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीसाठी बघू शकता. इथं आपल्यासाठी 18 ते 43 वर्ष इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथं कॅटेगरी जागा बघू शकता. अनुजमातीसाठी 1 जागा, विजासाठी 1 जागा, इमाव यासाठी 2 जागा, EW साठी 1 जागा, राखीवसाठी 3 जागा, असे एकूण इथं 8 पदं असणार आहेत. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही खाली वापरणार खाली याच्या काही अटी शर्ती इथं दिल्या. अटी शर्ती तुम्ही बघू शकता. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 11/12/2024 ते 20/12/2024 पर्यंत इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नंबर 770/3 बकरे एव्हेन्यू गल्ली क्रमांक 7 कॉस्मॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड पुणे. इथं बघू शकता तुम्ही 41/10/05 येथे कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्टी वगळता ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचा आहे. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने न करता तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं सादर करायचा आहे. या ॲड्रेसवर इथं आपल्याला दाखवलेलं आहे. इथं बघू शकता अर्जासोबत जन्म तारखेकरिता वयाचा दाखला, 10वीची TC, सनद जन्म प्रमाणपत्र, फोटो ID, रहिवासी दाखला, शैक्षणिक आहारता प्रमाणपत्र, शेवट वर्षाची गुणपत्रिका, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अतिरिक्त शैक्षणिक आहारतेची MMC/MCIM नोंदणी नूतनीकरण अनुभव प्रमाणपत्र. त्याचबरोबर इथं आपल्याला दाखल जातीचे प्रमाणपत्र, उमेदवाराने अर्जात स्वतःचे नाव, सामाजिक प्रवर्ग, कोणत्या प्रवर्गातून अर्ज करू इच्छित आहे तो प्रवर्ग, जन्मदिनांक, आपल्याला आपला भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल ID इत्यादी काळजीपूर्वक आपल्याला भरायचं आहे. तुम्ही बघू शकता की पुढे माहिती शासकीय निम शासकीय संस्थेमध्ये कामाचे अनुभव प्रमाणपत्र. यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये काम केले उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता सध्याचा पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करायचा. त्याचबरोबर तुम्हाला उमेदवाराकडून अर्ज सादर, अर्धवट, अपूर्ण, वाचनीयोग्य नसला अर्ज सादर केला असल्यास, संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरला गेल्यास
त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता याबाबत उमेदवाराकडून कोणत्याही स्वरूपाची तक्रार स्वीकारली जाणार नाही. पद भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येत असून सदर उमेदवारांनी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारले जातील याची आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे. तुम्ही बघू शकता की खाली महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास लग्नापूर्वीचे नाव व लग्नानंतरचे नाव या संदर्भात आवश्यक कागदपत्रे जसे की आपलं विवाह नोंदणी असेल, जन्म दाखला जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर आणखी बघू शकतो मी सदरची माहिती चुकल्यास त्यास आरोग्य विभाग महानगरपालिका जबाबदार राहणार नाही, त्यांनी अशी माहिती सांगितली. त्यानंतर तदनंतर अर्जाची छाननी करून उमेदवारांनी पात्र अपात्र यादी इत्यादी बाबत सविस्तर माहिती वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर, ही वेबसाईट तुम्ही बघू शकता www.pmc.go.in यावर आपल्याला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तुम्ही बघता सदरील पदे NUHM समिती अंतर्गत राहतील. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिका आस्थापनाशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. एकूण पदाच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो. त्यानंतर आणखी तुम्ही बघू शकता सदरील पदे निवड कंत्राटी पद्धतीने केवळ 29/6/2025 कालावधीपुरते आहे असं आपलं त्यांनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलं. त्यानं भरायचे असून प्रकल्प बंद होता सदरील पदे आपोआप संपुष्टात येतील. त्याने अशी काही महत्वाची माहिती आपल्याला दिली. तर इथं तुम्ही खाली बघू शकता, इथं तुम्ही विवरण बघू शकता पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग मधील गुण अंतिम वर्षाच्या आधारे. त्याचबरोबर तुम्ही तपशील बघू शकता मिळालेले गुणाची टक्केवारी 50 प्रमाणे प्रोफेशन काढावे. उदाहरणार्थ की जसे की तुम्हाला 60% असून गुण फक्त असले त्याचे 50% प्रमाणे प्रोफेशन 60x50/100 बरोबर 30 अशा पद्धतीने करायचे. अधिकतम गुण इथे बघू शकता 50 गुण इथे बघू शकता तुम्ही. त्या पद्धतीनं या पीडीएफची जर तुम्हाला सविस्तर माहिती बघायची असेल तर ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर करून तुम्ही या भरती संदर्भात अधिक माहिती इथं बघू शकतात. इथं आणखीन अशी आपल्याला काही माहिती बघू शकतो. उदाहरण कुठल्याही प्रकारची खाजगी राजकीय दबाव आणल्यास त्याची नियुक्ती अपात्र ठरवण्यात येईल. इथं तिने अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तुम्हाला अर्ज करण्याची सुरुवात इथं 11/12 पासून सुरुवात ते 20 पर्यंत तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला इथं या ॲड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा तुम्हाला तिथे जायचं आहे. ह्या अशा पद्धतीने या भरती संदर्भात माहिती होती. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटून नवीन अपडेट्ससह.